काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही। गुड मॉर्निंग, कसे आहात तुम्ही? नमस्कार सगळ्यांना, मी दीपाली तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। तुम्ही विचार करत असाल की मी आज कुठे आले, तर आज कुठे नाही, आम्ही सगळे जमलो आहोत एका मैत्रिणीच्या घरी आणि हा होता आमचा निरोप समारंभ। म्हणजे नेमकं काय आहे ते मी आता पुढे सांगणारच आहे। त्यांची बदली झाली आहे नाशिकला, सो ते तिथं जाणार आहे, तर त्याबद्दलच आमची फेअरवेल पार्टी होती आज आणि आम्ही सगळे त्यांच्या घरी जमलो होतो आणि थोडी मस्ती, थोडे रील्स वगैरे असे काम आम्ही आज केले आणि आजचा पूर्ण ब्लॉग तसाच तुम्हाला बघायला मिळेल। जेवण वगैरे त्यांच्या घरीच आमचे होते। चला तर मग सगळ्यात अगोदर जेवणाचा मेनू सांगते। मेनूमध्ये होतं पावभाजी, सॅलड आणि सोबतच होते पापड आणि जिलेबी। आणि वाह, सगळेजण जमून जेवणाला बसलो। दुपारचा वेळ होता, साधारण 2:30-3 झाले होते आणि खूप छान वाटत होतं। लहान मुलांनी देखील खूप एन्जॉय केला आणि आमच्या आधी सगळ्यात गोष्टींमध्ये लहान मुलंच पुढे होते। ते सुद्धा फार छान मनमोकळं खेळत होते आणि मुलांनाही अशी कंपनी मिळते सगळे एकत्र जमले की, त्यांचे फ्रेंड्स वगैरे। सो छान वाटतं असं थोडंफार बाहेर निघालं की आणि एकत्र जमलं तर अजून छान वाटतं। सो असा होता हा दिवस आणि खूप छान वाटत होतं। आम्हा सगळ्यांना खूप एन्जॉय केला सगळ्या बायकांनी। अगदी आम्ही 4 ते 5 तास तर डान्सच केला, एवढा एन्जॉय केला। सायंकाळीच घरी गेलो। एवढं मस्त वाटत होतं ना, खूप सुंदर वाटत होतं।
असं आम्ही जेवणं झाल्यानंतर डान्स वगैरे एन्जॉय केला आणि आता वेळ होती निरोप समारंभाच्या हिशोबाने आपण जमलो होतं, तर वेळ होती आता गिफ्ट द्यायची. तर छान अशी कविता लिहिली होती ताईंनी, स्वतःताईंनी, आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर कविता होती. आणि आम्ही सगळेजण जमून मस्त त्यांना गिफ्ट दिलं आणि गिफ्ट होतं डिनर सेट. ते पुढे ओपनच करतील. छान फोटो काढले, गिफ्ट वगैरे दिलं आणि लवकरच ते आता जाणार आहेतच एवढ्या थोड्या दिवसात. सो मस्त असं आम्ही आता त्यांच्यासोबत शेवटचे क्षण घालवले आणि छान होतं. कविता पण खूप सुंदर लिहिली होती ताईंनी. आणि गिफ्ट ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता एवढा सुंदर डिनर सेट होता. मला तर फार आवडला. तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.